नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एका दुचाकीला धडक बसली आणि पुढच्या सेकंदाला तो विचित्र युटर्न. कोल्हापुरातील नामवंत बेकरीत नेमकं काय घडलं? हॉटेल जवळ शहरातील गोकुळ असलेल्या दत्तगुरु बेकरी या दुकानात दुपारच्या सुमारास अचानक चारचाकी घुसल्याने दुकानातील 2 व्यक्ती जखमी झाल्या, तर चारचाकीच्या वाहन चालकाने ब्रेक ऐवजी चुकून एक्सेलेटर दाबल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या धडकेत दुकानाचंही नुकसान झालं आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकला नाही. घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघाताबाबत अधिक तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमारास कोल्हापुरातील स्टेशन रोडवर विचित्र अपघात झाला. शाहूपुरी घोरपडे गल्लीतून आलेली कार एका दुचाकीला धडकली. त्यामुळे भेदरलेल्या चालकानं स्टेअरिंग फिरवलं आणि गाडीने पूर्ण यू-टर्न घेतला. पुढे ही गाडी स्टेशन रोडवरील दत्तगुरु बेकरीत घुसली आणि या अपघातात बेकरी चालक टेंबुळकर दाम्पत्य जखमी झाले. दरम्यान दुचाकीला कार धडकल्याने दुचाकीस्वार लटपटला. आपल्याकडून अपघात झाला या भीतीच्या भावनेतून कार चालकानं गाडीचं स्टेअरिंग अचानक वळवलं आणि या कारने स्टेशन रोडवर चक्क यू-टर्न घेतला. दरम्यान चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार थेट स्टेशन रोडवरील दत्तगुरु बेकरीत घुसली. आंबा भडंग विकणाऱ्या या बेकरीतील विश्वनाथ टेंबुळकर आणि साक्षी टेंबुळकर हे दाम्पत्य जखमी झालं. या अपघातात बेकरीचं मोठं नुकसान झालं. अपघातानंतर प्रचंड वर्दळ असलेल्या स्टेशन रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. शाहूपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कार चालकाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं. दरम्यान नुकसान भरपाई देण्याच्या अटीवर हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.